जेव्हा मनात येतं की आता मला घर घ्यायचं आणि अमुक ठिकाणी घ्यायचंय, बिल्डिंग अजून बनते, तेव्हा काय काळजी घ्यायची? खरं तर पहिली काळजी घ्यायची मी सांगेन, अंडर कन्स्ट्रक्शन घर घ्यायला जाऊ नका. तुमच्यासारख्या माणसांनी हा सल्ला देणं म्हणजे त्याच्या आतमध्ये किती अजून काही काही दडलंय ते आता आपण बाहेर काढूच तुमच्याकडून. पण मुळात हे जे प्रथम दर्शनी दिसणारं दृश्य आहे ते बाजूला सारून आपण वस्तुनिष्ठतेने चौकशी केली पाहिजे. प्रोजेक्ट बिल्डिंग उभीच राहिली नाहीये किंवा तशीच आहे आणि पैसे देऊन मोकळे झाले. त्यामुळे पूर्ण माहिती त्या प्रोजेक्टची आपण घेणं आणि मुळात त्याला न कचरता प्रश्न विचारणं, प्रश्न त्यांनी दिलेलं उत्तर ते तपासून बघणं. रेरा हा कायदा आल्यानंतर त्याच्यावर बंधनं आली का? होतं काय की हे रजिस्ट्रेशन करण्यासाठी त्यांनी डॉक्युमेंट्स अपलोड केले, ते डॉक्युमेंट करेक्ट आहे का नाही हे व्हेरीफाय करण्याची रेराकडे यंत्रणा नाही. कसं आहे, आपल्याकडे फार चांगले लोक आहेत, तर त्यामुळे या गोष्टी मॅनेज करणं काही फार अवघड नसतं. हो, अनेकदा दुसऱ्याच्या नावावर आम्ही रजिस्ट्रेशन करतो, करणारा वेगळा असतो, अशा सुद्धा गोष्टी घडतात. मी नेहमी सांगतो की फसवणूक करणारा जो आहे त्याचा सगळ्यात जास्त विश्वास असतो ज्याची फसवणूक होते त्याच्यावर. म्हणजे बनवा बनवीला अंत नाही. सगळेच असे नाही, सगळे असे असते तर एवढं आपलं चाललं नसतं. त्यामुळे सगळेच असे आहेत असं नाही. त्यामुळे लोकांनी अगदी घाबरून जावं आणि आता काही करत नाही असंही नाही आहे. चांगले प्रोजेक्ट असतात, अनेक चांगले बिल्डर्स असतात. नमस्कार, विमर्श बाय मयूर आडकरमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि हे घर नवीन असावं, अगदी फ्रेश असावं, चांगलं असावं, व्यवस्थित असावं आणि आपल्या बजेटच्याही पलीकडे जाऊन आपल्याला समाधान देणारं असावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण बऱ्याच वेळा असं होतं, आपण जे घर बुक करतो ते घर पूर्ण होईपर्यंत अनेक गोष्टी बदलतात. आपण एक अंदाज बांधलेला असतो की या वेळेत आपल्याला घर मिळेल, आपली स्वप्न त्याप्रमाणे रंगवलेली असतात, घर सजवण्याची स्वप्न एक वेगळी असतात. पण तसं घर आपल्याला मिळत नाही किंवा घरच मिळत नाही आणि तिथे कायदेशीर लढा, पश्चात्ताप, मनस्ताप आणि फसवणुकीची भावना आपल्या मनात येते. अख्ख्या आयुष्याची पुंजी आपण त्यात गुंतवलेली असते आणि भविष्यात येणारे पैसे पण आगाऊ आपण त्यात गुंतवलेले असतात, लोन काढून. अशा सगळ्या व्यवस्थेमध्ये जेव्हा फसवणूक होते तेव्हा दाद कुणाकडे मागायची हा प्रश्न निर्माण होतो. तर हा प्रश्न निर्माण होण्याआधीच हे घर घेण्यापूर्वी आपण काय विचार केला पाहिजे, कुठल्या गोष्टी तपासल्या पाहिजेत, काय बघितलं पाहिजे, बिल्डर कसा ओळखला पाहिजे, घर आपलं कसं दिसणार आहे ते कसं पाहिलं पाहिजे, थोडक्यात अंडर कन्स्ट्रक्शन घर घेताना काय काळजी घेतली पाहिजे, या विषयावर आज आपण बोलणार आहोत. आणि या विषयावरची आपल्याला माहिती देण्यासाठी या विषयातील तज्ज्ञ ॲडव्होकेट प्रवीण टेंभेकर आज आपल्यासोबत उपस्थित आहेत. टेंभेकर साहेबांबद्दल सांगायचं म्हटलं तर फक्त वकील नाही आहेत, फक्त कायदेतज्ञ नाही आहेत ते, तर ऑन रेकॉर्ड ॲडव्होकेट ऑफ सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया ही त्यांची पदवी आहे. म्हणजे विचार करा, कायदा, मसुदा, करारपत्र किंवा एखाद्या गोष्टीचं विधीतलं ज्ञान, कायद्याचं ज्ञान सरकार दरबारी, कायद्या दरबारी देण्याचं काम ते आपल्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहेत, जेणेकरून सामान्य ग्राहकाची फसवणूक होणार नाही, सामान्य ग्राहक नाडला जाणार नाही आणि सामान्य ग्राहक म्हणून जे आपण आहोत ते या देशाचे नागरिक आहेत. तर ते या देशाच्या नागरिकाचे त्यांचे जे हक्क आहेत ते अबाधित राहिले पाहिजेत आणि त्यांचं गिऱ्हाईक बनू नये या दृष्टिकोनातून त्यांनी अनेक केसेस लढवलेले आहेत आणि त्यातून त्यांनी सामान्य माणसाला, या देशाच्या नागरिकाला न्याय दिलेला आहे. अशी व्यक्ती जेव्हा आपल्या समोर येते तेव्हा आम्हाला विमर्श म्हणून खूप अभिमान वाटतो की आपण जे कार्य हातात घेतलेलं आहे, ज्या गोष्टी लोकांपर्यंत अधिकृतपणे जाणं आवश्यक आहे, त्यातली चांगली माणसं विमर्शाशी जोडली गेली आहेत आणि त्यातीलच ॲडव्होकेट प्रवीण टेंभेकर आज आपल्याशी जोडले गेलेले आहेत. टेंभेकर सर, तुमचं मनापासून स्वागत विमर्श बाय मयूर आडकरमध्ये. आणि मला आज खूप आनंद होतो की तुमच्यासारखी व्यक्ती, ज्यांनी अनेक ठिकाणी जिथे सामान्य ग्राहकांची फसवणूक होते, सामान्य लोकांची फसवणूक होते, सामान्य लोकांना कसं नाडलं जातं आणि त्यांचे पैसे कसे लुटले जातात या विषयावर तुम्ही काम केलेलं आहे. त्यातीलच एक गोष्ट आहे तुमच्या जी हातचा मळ आहे, ती म्हणजे घर घेताना होणारी फसवणूक टाळण्यासाठी जे मसुदे तुम्ही तयार केलेले.
अगदी महाराष्ट्र सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, यांना ह्या कायद्याबाबत तुम्ही ज्ञात करून दिलेलं आहे, जे लोक सरकारमध्ये बसलेले आहेत त्यांना, आणि ते मसुदे तयार करून तुम्ही त्यांच्याकडून घेतलेले आहेत. तर आजचा आपला विषय आहे की अंडर कन्स्ट्रक्शन घर घेताना खरेदीदारांनी, लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे. टेंबेकर साहेब, तुमचं स्वागत करताना हे फक्त शब्द मला अपुरे आहेत. खरं तर आज विमर्शच्या या पॉडकास्टमध्ये तुमच्यासारखी व्यक्ती येणं ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. आणि आता आपण ज्या विषयाला हात घालणार आहोत तो विषय अतिशय सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे, ते म्हणजे घर आणि त्यावर होणारी फसवणूक. तर हे घर, नवीन घर घेताना, म्हणजे ते अंडर कन्स्ट्रक्शन असेल, आज आपण अंडर कन्स्ट्रक्शन पासून सुरुवात करूया. तर नेमकी काय काळजी लोकांनी घेतली पाहिजे, त्यातील कोणत्या गोष्टी प्रामुख्याने पहिल्यांदा जेव्हा मनात येतं की आता मला घर घ्यायचं आणि अमुक ठिकाणी घ्यायचंय, बिल्डिंग अजून बनते, तेव्हा काय काळजी घ्यावी? खरं तर पहिली काळजी घ्यायची मी सांगेन, अंडर कन्स्ट्रक्शन घर घ्यायला जाऊ नका. अंडर कन्स्ट्रक्शन घर घ्यायला जाऊच नका. पहिलाच बॉम्ब तुम्ही टाकलेला आहे. कारण अंडर कन्स्ट्रक्शन ज्यावेळी काम सुरू असतं बिल्डिंगचं, स्वाभाविकपणे त्यावेळी रेट्स कमी असतात. त्यामुळे एक मोह असतो की बाबा आज आपण एवढ्या पैशात आपल्याला घर मिळणार आहे, 2 वर्षात आपण घराचा ताबा मिळेल, त्यावेळी आपल्याला सुखाने आपण व्यवस्थित तिथे राहू शकतो. तेवढा वेळ आपली थांबण्याची तयारी आहे, या मनस्थितीत आपण असतो. पण अंडर कन्स्ट्रक्शन घर म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीलाच एक उदाहरण सांगतो. मुंबईतल्या एका नामांकित बिल्डर, मोठा प्रोजेक्ट 2013 मध्ये लॉन्च केला. आज 2025 आहे. ती बिल्डिंग होणार होती 39 मजल्याची. त्या बिल्डिंगच्या 18 मजल्याच्या वर मजले झालेले आजही, अजूनही पूर्ण नाही. 2013ला सुरुवात झालेली बिल्डिंग, लोकांनी गुंतवलेले पैसे, त्यांना 2025 पर्यंत घर नाही. काम 18च्या पुढे ठप्प आहे. अरे बापरे. आणि अनेक वर्ष. हे एखाद्या मोठ्या नामांकित बिल्डरच्या बाबतीत सुद्धा होऊ शकतं, त्यामुळे हे कोणाच्या बाबतीत होऊ शकतं. अनेकदा बिल्डरची चूक असते असं नाही, समस्या येतात, काही अडचणीत सापडतात. त्या बिल्डर झाला म्हणजे काय तो परमेश्वराचा अवतार नाही, त्याला अडचणी येऊ शकतात. पण त्या अडचणीचा फटका जो ज्याला बसतो तो जास्त महत्वाचा. हो ना. कारण घर घ्यायला जाणारा जो कोणी व्यक्ती आहे तो 1 कोटी, 1.5 कोटी, 50 लाख त्या एरियाप्रमाणे पैसे आपले जुळवाजुळव करून त्यात इन्व्हेस्ट करत असतो, कर्ज घेतो. कर्जावर व्याज तर लगेच सुरू होतं, ते व्याज त्याला भरावं लागतं. व्याज भरलं नाही तर बँकेकडनं नोटीस यायला लागते. आणि इकडे जर हप्ता भरला नाही, यांचा स्लॅब वाईज पेमेंट जर केलं नाही तर बिल्डरकडनं नोटीस यायला लागते. त्यामुळे आपल्याला एकदा त्या चक्रात आपण गेलो की त्या सगळ्या चक्राचा एक भाग होतो. बिल्डरच्या चुकीसाठी काहीच करता येत नाही. 2013-14 पर्यंत तर ही स्थिती होती की आपल्याकडे काही तशी रेमेडीज नाही. बिल्डरवर तो देत नाहीये, काम पूर्ण करत नाही, तर त्याच्यावर विरोधात ग्राहक म्हणून आपण काहीच करू शकतो. म्हणजे लोकांनी पैसे एकदा दिले की विसरून जातो प्रोजेक्ट होतोय, कसा होतोय, पुढे जातोय की जात नाही, बिल्डरची काय स्थिती आहे, कोण परवानग्या देत आहे, परवानग्या कुठलीही माहिती कुणालाही मिळत नाही. म्हणजे परिस्थिती ही होती की एकदा तुम्ही पैसे दिले की तुम्ही फसलात. मग तुम्हाला घर 2 वर्षात मिळेल का 3 वर्षात मिळेल की 4 वर्षात मिळेल का 5 वर्षात मिळेल, त्याला काही धरबंध नव्हतं. तर त्यामुळे माझा पहिला सल्ला तर कुणाला हाच असतो की कृपा करून अंडर कन्स्ट्रक्शन घेऊ नका. अंडर कन्स्ट्रक्शन घर घेऊ नका तुम्ही म्हणताय, म्हणजे असं घर की नवीन बिल्डिंगमध्ये जोपर्यंत ते घर पूर्ण होत नाही आणि त्या बिल्डिंगला OC करेक्ट स्थानिक संस्थेकडून, जोपर्यंत महानगरपालिकेकडून मिळत नाही तोपर्यंत त्या घर घ्यायला जायचं नाही. ही सगळ्यात सुरक्षित बाब आहे. म्हणजे आपलं घर कसं असेल ते घर बघूनच आपल्याला समजलं पाहिजे, डायग्रामवर आणि बिल्डरच्या ब्रोशरवरचं नको. ते घर पूर्ण बघायचं, त्यातल्या सगळ्या गोष्टी झाल्यात की नाही बघायचं, आणि OC आली आहे की नाही बघायचं, आणि तरच त्याला हात घालायचा. हा खरंच तुम्ही पहिल्या मिनिटातच बॉम्ब टाकलेला आहे. आणि मला वाटतं ते संयुक्तिक आहे, आणि तुमच्यासारख्या माणसांनी हा सल्ला देणं म्हणजे त्याच्या आतमध्ये किती अजून काही काही दडलंय ते आता आपण बाहेर काढूच तुमच्याकडून. तर तुम्ही म्हणालात की जोपर्यंत OC नाही किंवा घर जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत घेऊच नका. पण मला वाटतं अशा प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवणारे म्हणजे 50 ते 60% घरं ती पहिला दुसरा माळा पडेपर्यंत किंवा फुटिंग पाया उभं राहायच्या आधीच झालेला असतो. तर आता अशा वेळी लोकांनी घर घेताना पहिली मीटिंग जेव्हा होते किंवा त्याचा ब्रोशर बघतात, जी काही जाहिरात पॅम्पलेट त्याचं असतं किंवा त्याच्याकडून जी नियमावली सांगितली जाते, तर त्यावर आधारित
घर घ्यावं का आणि ते काय तपासावं त्यातलं? आपण ते बुकिंगचे फॉर्म वगैरे भरतो, आपण काही पेमेंट करतो, साधारणपणे 10% अमाऊंट पे केल्यानंतर अग्रीमेंट रजिस्टर केलं पाहिजे, हे बंधनकारक आहे बिल्डर. 10% म्हणजे जेवढी ठरलेली अमाऊंट आहे त्याच्या 10% अमाऊंट भरल्यानंतर अग्रीमेंट होणं गरजेचं आहे, कंपल्सरी, मॅन्डेटरी. त्याच्यावर केलं नाही तर तो दोषी आहे बिल्डर. त्याने 10% पेमेंट घेतल्यावर अग्रीमेंट रजिस्टर केलंच पाहिजे. आणि जनरली लोकांना सुद्धा डाऊन पेमेंट केल्यावर अग्रीमेंट रजिस्टर केलं तरच लोन मिळतं. त्यामुळे ती सुद्धा एक रिक्वायरमेंट असते. त्याला बिल्डरलाही माहिती असतं की याला लोन मिळणार नाही, मला पैसे मिळणार नाही, त्यामुळे त्या कारणाने ते केलं जातं. पण हे मॅन्डेटरी असतं. पण ते तर होतं. कसं असतं, बिल्डर हा आपल्या जागेवर बसून त्याचा व्यवसाय व्यवस्थित करत असतो. त्याला माहीत असते माझ्या काय अडचणी आहेत, मी समोरच्याला सांगतोय काय, प्रत्यक्षात काय, ते त्याला सगळं माहिती असतं. त्यांचे जे कोण मार्केटिंगचे लोक असतात त्यांनाही माहिती असतं. म्हणजे मला आठवतं की एका केसमध्ये मी स्वतःच एक घर बघायला गेलो अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंगमध्ये. मी जात नाही, पण मी गेलो एकासाठी, माझ्या मित्रासाठी. त्या बिल्डिंगची अवस्था अशी होती की ह्या बिल्डिंगचं काम सुमारे 2 वर्षाचा पुढचे पूर्ण होणार. आणि त्या मार्केटिंगच्या तिथे बसणारी ती मुलगी होती. 3 महिन्यात आम्ही पोझिशन देतो साहेब. तर माझ्यासोबत जो मित्र होता तो आश्चर्यचकित त्याला म्हणाला, तू म्हणतो हे 2 वर्ष होणार नाही आणि दिसतंय, हे तर सांगतात 3 महिन्यात मिळाला मला. आमच्या सगळ्या परमिशन झाल्या, सगळं काम झालं, इंटरनल सुरू आहे. मुळात या प्रकारच्या टॉक्स, मार्केटिंग करणारी माणसं तिथे बसणारी, मुली असतील मुलं असतील, जे कोण ते MBA झालेले सगळे बिझनेस मॅनेजमेंटमधले ट्रेन लोक तिथले बसलेले असतात, ते आपल्या रोजी पिक्चर तुमच्यासमोर उभं करतात. आणि त्या सगळ्या वातावरणामध्ये माणूस भारावून जातो. आणि फ्लॅट, सॅम्पल फ्लॅट उत्तम बनवलेला असतो, तर त्या सॅम्पल फ्लॅट बघितल्यावर माणूस प्रेमात पडतो अनेकदा. पण मुळात हे जे प्रथमदर्शनी दिसणारं दृश्य आहे ते बाजूला सारून आपण वस्तुनिष्ठतेने चौकशी केली पाहिजे प्रोजेक्टची. म्हणजे मुळात या प्रोजेक्टला CC मिळालं आहे ते कितपत मिळालेलं आहे, प्लॉटची जमीन जी आहे, या प्लॉटवर ही बिल्डिंग उभी आहे, ती जमीन कोणाच्या मालकीची आहे, बिल्डरच्या मालकीची आहे की त्यांनी लीजवर घेतली आहे, का डेव्हलपमेंट अग्रीमेंट आहे, कुठला रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट आहे, नेमका काय आहे, ती फ्री होल्ड आहे, लीज होल्ड आहे का, कुठल्या कधी SRAचे प्रोजेक्ट्स असतात, कधी BMCच्या जागेवर प्रोजेक्ट उभे असतात, ती पण माहिती आपण घेतली पाहिजे. कारण अनेकदा काय असतं की ही माहिती जर नसेल तर नंतर मग आपल्याला रिव्हील झाल्यावर आपल्याला धक्का बसतो. म्हणजे माझ्याकडे एक मॅटर आहे, त्या बिल्डरनी SRAच्या प्रोजेक्टमध्ये त्याला मला सेलेबल एरियाच्या ठिकाणी मी बिल्डिंग बांधतोय म्हणून जवळजवळ 30-40 लोकांना फ्लॅट विकले. कालांतराने लक्षात हे आलं की हे जे फ्लॅट होते हे ॲक्च्युली त्याला प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सनसाठी राखीव असलेली जागा होती आणि ती त्याला सरकारकडे सरेंडर करायची होती. म्हणजे ते सरेंडर करण्याच्या ऐवजी ते फ्लॅट त्यांनी या 40 लोकांना विकले. 40 लोकांची फसवणूक झाली. त्यांनी व्हेरीफाय केलं. काही लोक व्हेरीफाय करायला गेले तर बिल्डरने सांगितलं तुम्ही चिंता करू नका, मी तुमचं बदलून देणार आहे, आता तात्पुरतं हे घ्या. पुढे जाऊन तो बिल्डर अडचणी, त्याला प्रोजेक्ट झाला नाही पूर्ण, तो अर्धवट राहिला आणि हे सगळे लोक आयुष्यभरासाठी फसले. अरे बापरे, अशा अनेक केसेस असतील. अनेक केसेस आणि वेगवेगळ्या कारणास्तव फसलेले लोक असतील. वेगवेगळ्या कारण बिल्डिंग उभीच राहिली नाहीये किंवा तशीच आहे आणि पैसे देऊन मोकळे झाले, अशा अनेक केसेस होतात. त्यामुळे पूर्ण माहिती त्या प्रोजेक्टची आपण घेणं आणि मुळात त्याला न कचरता प्रश्न विचारणं, प्रश्न त्यांनी दिलेलं उत्तर ते तपासून बघणं. म्हणजे उदाहरणार्थ मी CCची कॉपी दाखवतो, म्हणजे मला माहिती आहे ठाणे जिल्ह्यामधला एक प्रोजेक्ट, त्याच्याकडे CC, बाकी सगळे सर्टिफिकेट, सगळे परमिशन्स, एव्हरीथिंग वॉज इन ऑर्डर, सगळं त्यांनी दाखवले सगळ्या गोष्टी. ते लोक माझ्याकडे आले, साहेब हे फार आमची फसवणूक झाली. म्हटलं काय झालं, असं झालं. म्हटलं हे कागद जे आहेत त्याचे सर्टिफिकेट्स विचारा कॉर्पोरेशनला जाऊन, सगळे बनावट. अरे बापरे, पूर्ण अनधिकृत बांधकाम त्यांनी बिल्डिंगचं अर्ध केलेलं होतं, अर्ध सोडून दिलं. एकही परवानगीचा कागद हा अधिकृत नव्हता. अरे बापरे. त्या जो काय नंबर होता त्या सर्टिफिकेटचा, त्या नंबरवर वेगळ्याच कुठल्या तरी बिल्डरचं नाव होतं ॲक्च्युअल रेकॉर्ड्स. म्हणजे ॲक्च्युअल मध्ये जी परमिशन एखाद्या दुसऱ्या प्रोजेक्टची असते ती दाखवून, आपली दाखवून ते लोक फसवणूक करतात. त्यांनी पद्धतशीर आपलं नाव तिथे टाईप करून प्रिंट करून लोकांना दाखव. या प्रकारची बनवाबनवी, म्हणजे बनवाबनवीला अंत नाही. सगळेच असे नाही आहे, सगळे असे असते तर एवढं आपलं चाललं नसतं. त्यामुळे सगळेच असे आहेत असं नाही. त्यामुळे लोकांनी अगदी घाबरून जावं आणि आता काही करूच नाही असंही नाही आहे. चांगले प्रोजेक्ट असतात, अनेक चांगले बिल्डर्स आहेत. म्हणजे मला आठवतं आमच्याकडे बोरिवलीला एक प्रोजेक्ट करणारे बिल्डर आहे.
त्यांनी सांगितलं रिडेव्हलपमेंटचं जे काय कुठल्याही सोसायटीचं असेल तर मी 18 महिन्यात जास्तीत जास्त 24 महिन्यात पोझिशन देणार. त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड आहे की त्यांनी पूर्वी 7 बिल्डिंग तशा केल्या. म्हणजे लोकांना सांगितलं मी 24 महिन्यात देणार, 30 महिन्यात देणार. 30 महिन्यात साधारणपणे 2 वर्षाचा कालावधी, 6 महिने ग्रेस पिरियड असा दिला जातो. त्यांनी 24 महिन्याच्या आतच लोकांना पोझिशन दिलं आणि चांगलं बांधकाम करून. त्यामुळे चांगले लोक नाहीत असं नाही, लोक आहेत चांगले. अनेकदा 2 प्रकारचे लोक यात असतात बनवाबनवी फसवणुकीमध्ये. एक त्या फसवणूक करण्याच्या उद्देशानेच त्या बिझनेसमध्ये आले, दुसरे काही ना काही कारणाने अडचणी सापडले त्यामुळे लोकांची फसवणूक झाली. पण दोन्ही केसमध्ये बुडला फसवणूक तर ग्राहकाचीच होते, सामान्य माणसाची होती. आणि कितीतरी अफाट पैसे त्यात गुंतवले जातात, असतात ते पण लावले जातात आणि भविष्यात येणारे पण आधीच लावलेले जातात. लोनच्या माध्यमातून 20 वर्षाचं त्यांचं, म्हणजे आज जवळपास 50 लाखाचं घर घेतलं, त्यातलं 40 लाख जरी लोन काढलं तरी 33-34 हजार रुपये दर महिना द्यायचा आहे भविष्यात. आणि ते देऊन पण घर नाही आणि भाड्याने राहत आहे, ते भाडं भरा, किंवा आधीचं घर आहे ते त्यात ते राहत असतात, त्याचं काही होत नाही. तुम्ही मगाशी म्हणालात की पूर्वी तसं खूप व्हायचं, मग आता त्याला कशी बंधन आली? रेरा हा कायदा आल्यानंतर त्याच्यावर बंधन आली का? तर हा रेरा कायद्यावर आपण जेव्हा घ्यायला जातो तेव्हा तेच सांगतात की रेराच्या साईटवर आमचे कागदपत्र अपलोड आहेत. तर समजा घर घ्यायचं झालं आणि रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट असेल तर त्यातली कागदपत्र कोणकोणती चेक करायची की जी रेराच्या वेबसाईटवर त्याचा नंबर टाकल्यानंतर येतात? कोणती चेक करायची? साधारणपणे तुमचं प्लॅन अप्रूव्ह आहे. प्लॅन, हां, बेसिकली प्लॅन अप्रूव्ह झाला, त्याला सीसी मिळाला की तो प्रोजेक्ट रेरावर जातो. सीसी म्हणजे बांधकाम मंजुरी, बांधकाम करण्याची परवानगी, सुरू करण्याची कमेन्समेंट सर्टिफिकेट. बांधकाम तुम्ही सुरू करू शकता. अनेकदा ते प्लेन्स लेवलपर्यंत 1-2 मजल्यापर्यंत असं दिलं जातं, नंतर ते वाढवलं जातं. पण प्लॅन सँक्शन करताना तो पूर्ण प्लॅन सँक्शन होतो. म्हणजे ती बिल्डिंग 7 माळ्याची आहे, 10 माळ्याची आहे, 15 माळ्याची, ते आधीच लिहिलेलं असतं आणि त्याच्यावरती पण काही जण काम करतात, त्याच्याविषयी आपण बोलू. पण आता ते पूर्वी पहिलं प्लॅन चेक करायचा. प्लॅन चेक करायचा, त्याचे जे काय फायरचं सर्टिफिकेट असेल, बाकीच्या परवानग्या असतात. पोल्युशनचं समजा मोठी बिल्डिंग असेल तर पोल्युशन कंट्रोलचं पण असतं त्याच्यामध्ये, 5 कोटीच्या वरचं जर असेल तर त्या फॉरेस्टची परवानगी, समजा फॉरेस्ट लँडच्या परिसरामध्ये जर हे असेल तर त्या NA सर्टिफिकेट त्या जमिनीला मिळालेलं, त्याचा 7/12चा उतारा असतो की जे आधीच्या काळामध्ये ॲग्रिकल्चर लँड होती. प्रॉपर्टी कार्ड असतं त्याचं, ती प्रॉपर्टी कोणाच्या नावावर ॲक्च्युली आहे, हे सगळे डॉक्युमेंट्स तिथे असतात. मुळात तुम्ही जोपर्यंत रेराच्या वेबसाईटवर आपला प्रोजेक्ट अपलोड करत नाही, रेराचं रजिस्ट्रेशन घेत नाही, तोपर्यंत तुम्हाला तो प्रोजेक्ट सेल करता येत नाही. अच्छा, मार्केटिंग त्याचं करता येत नाही, ॲडव्हर्टाइजमेंट करता येत नाही. त्यामुळे ते केलं तर तुम्हाला शिक्षा आहे त्याच्यामध्ये. हा एकच गुन्हा रेराच्या कायद्यामध्ये असा आहे की ज्याच्यासाठी ॲक्च्युअल शिक्षेची तरतूद आहे. अच्छा, विदाऊट तुम्ही जोपर्यंत रेरावर ते प्रॉडक्ट अपलोड करत नाही आणि रेरा तुम्हाला परमिशन देत नाही तोपर्यंत तुम्ही ते विक्री किंवा त्याची जाहिरात करू शकत नाही, मार्केटिंग करू शकत नाही. अनेकदा होतं काय की बिल्डर आपल्या ठिकाणी संबंधितांकडनं इन्व्हेस्टमेंट घेतो, पैसे घेतो, प्रोजेक्ट सुरू करतो. हे अनेकदा बिल्डर प्रोजेक्ट होणार आहे, अनेक लोक बिल्डरांचे प्रोजेक्ट असे असतात की हे लॉन्च होण्यापूर्वीच बुक होतात. हो, त्याला ॲडव्हर्टाईज करण्याची गरज नसते. पण अशा प्रोजेक्टला सुद्धा रेराची परमिशन घेणं, त्याचं रजिस्ट्रेशन करणं हे गरजेचं आहे. कारण कुणी एकाने जरी तक्रार केली किंवा या प्रोजेक्टमध्ये विदाऊट रेरा सँक्शन हे विकल्या जात आहे तर त्याला शिक्षेला तो पात्र होतो. पण रेरा रजिस्ट्रेशन हे मॅन्डेटरी केलं आहे आपल्याकडे प्रत्येक प्रोजेक्टसाठी. ज्या प्रोजेक्टमध्ये जो प्रोजेक्ट 500 स्क्वेअर मीटरच्या वर जागेवर आहे, 500 स्क्वेअर मीटरच्या वर जागा, आणि ज्याच्यामध्ये 8 मजल्यापेक्षा 8 अपार्टमेंटपेक्षा जास्त फ्लॅट्स तिथे निर्माण. 500 स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त एरिया आणि 8 अपार्टमेंटपेक्षा जास्त जिथे सदनिका किंवा फ्लॅट्स आहेत त्यांना रेरा रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे. तर त्यामुळे असे कुठल्याही प्रोजेक्टमध्ये तुम्ही जाणार असाल तर त्या रेरा रजिस्ट्रेशन नंबर घ्या, तो ते क्लिक करा, त्याची सगळी माहिती तुम्हाला मिळेल. कसं आहे, मी कायद्याकडे वेगळ्या दृष्टीने बघतो. आणि होतं काय की हे रजिस्ट्रेशन करण्यासाठी त्यांनी डॉक्युमेंट्स अपलोड केले, ते डॉक्युमेंट करेक्ट आहे का नाही हे व्हेरीफाय करण्याची रेराकडे यंत्रणा नाही आहे. त्यातही फसवणूक होते. म्हणजे रेराकडे तुम्हाला त्यांनी आवश्यक असलेले डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केले, ते चेक करणार, हे आहेत बरोबर, आमच्या याच्याप्रमाणे टिकमार्क केली, यू विल गेट रेरा रजिस्ट्रेशन. पण त्याची ॲक्युरसी, करेक्शन हे करण्याची त्यांची यंत्रणा नाही. त्यामुळे अनेकदा काय होतं की रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट असून सुद्धा अनेक समस्या पुढे जाऊन निर्माण होतात आणि मग त्यातनं खटले सुरू होतात, केसेस सुरू होतात. त्यामुळे आपण आपल्या स्तरावर जे कुठले डॉक्युमेंट्स, रेरा रजिस्ट्रेशन कसं असतं, कुठलीही गोष्ट ब्रह्मवाक्य नाही आहे.
आपण कायद्यामध्ये हे धरून चाललं पाहिजे की एक हे ए म्हणजे ए आणि बी म्हणजे बी असं नसतं. इथे अनेक एचे अर्थ येतात, बीचे अनेक अर्थ येतात. तर त्यामुळे प्रत्येक गोष्टीला आपण स्वतः सॅटिस्फाय होणं. मला जर हा दिसतंय प्रॉपर्टी कार्ड दिसतंय तर लेट मी गो टू दॅट प्रॉपर्टी कार्ड ऑफिस, सिटी सर्वेच्या ऑफिसला मी जाईन आणि मी व्हेरीफाय करते हे आहे का खरं त्या बिल्डरच्या नावाने ही जागा, तुम्ही खरं त्याला परमिशन दिली आहे का कमेन्समेंटसाठी, मिळतं, काही प्रॉब्लेम नाही. अगदीच त्याने कोणी नकार घंटा दिली तर माहितीच्या अधिकारात तुम्हाला माहिती मिळते. आपल्याकडे शस्त्र बरीच आहेत. म्हणजे आता असं झालं की शस्त्र बरीच आहेत, पण त्या शस्त्राचा गैरवापर करणारे जास्त करतात आणि ज्यांनी उपयोग करायचा ते लोक करत नाहीत. तर त्यामुळे या पद्धतीने तुम्ही सगळी माहिती अधिकृतपणे घेऊ शकता. म्हणजे आता तुम्ही घर घेताय, रेरावर प्रोजेक्ट रजिस्टर्ड आहे, तर तुम्ही ती जागा कोणाच्या नावावर आहे, ते इंडेक्स त्याचा मिळाला आहे की नाही, परत प्लस तो वर्ग 2 आहे का वर्ग 1 आहे, NA झालेली आहे की नाही, कुणाच्या नावावर आहे, जो करार आहे त्या जागा मालकाचा आणि डेव्हलपरचा करार त्याच्यावर आहे की नाही, त्याच्यानंतर तो किती माळ्याची बिल्डिंग बनतोय त्याचा प्लॅन पूर्ण आहे की नाही, घराची रचना कशी आहे ते त्यात दिलं आहे की नाही, अशा सगळ्या गोष्टी चेक करायच्या. आणि ज्या ऑथॉरिटीने त्यांना जे सर्टिफिकेशन दिलेलं आहे, जेणेकरून बांधकाम मंजुरीचं स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महानगरपालिका यांच्याकडून मिळालेलं असेल किंवा फायरवाले असतील, प्लॅन कुठल्या आर्किटेक्टनी अप्रूव्ह केलेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी क्रॉस व्हेरीफाय त्या ऑथॉरिटीकडे जाऊन करता येऊ शकते आपल्याला. मग त्याच्यासाठी अर्ज जोडून त्याची कॉपी जोडून हे योग्य आहे का असा RTI टाकू शकतो. बिलकुल टाकू शकतो. अच्छा, बिलकुल टाकू शकतो. त्यामुळे त्या RTI मधून ही माहिती आपल्याला मिळू शकते आणि ही माहिती घेऊन आपण योग्य पद्धतीने त्याच्या संबंधीचा निर्णय घेऊ शकतो. बिल्डरची फायनान्शियल पोझिशन हा सुद्धा एक महत्वाचा भाग असतो. अनेकदा रेरा विचारतं काय फायनान्शियल पोझिशन आहे तुमची, ते सगळं त्यांना सांगावं लागतं, बॅलन्स शीट आणि ते सगळं द्यावं लागतं. पण कसं आहे, आपल्याकडे फार चांगले लोक आहेत, तर त्यामुळे या गोष्टी मॅनेज करणं काही फार अवघड नसतं. अनेकदा दुसऱ्याच्या नावावर आम्ही रजिस्ट्रेशन करतो, करणारा वेगळा असतो, अशा सुद्धा गोष्टी घडतात. अनेकदा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की आपण जे काम करायला जातो आहोत त्या कामामध्ये आपले डोळे आपले कान हे उघडे ठेवून आपल्याला जे दिसतंय आणि सॅटिस्फाय होतं पाहिजे तर सल्ला घ्या, पुढे कायदेशीर सल्ला. म्हणजे हे काय सगळ्यांना समजणार नाही आणि हे काम सगळ्यांना करता येणार नाही. त्यांना एवढं कळतंय की आपल्याला पैसे देते ना आपल्याला घर मिळेल, या भावनेने लोक जातात. म्हणजे 1-1.5 करोड 50 लाखाचं घर घेतोय तर 2-5 हजार कुणाला सल्ल्यासाठी खर्च करावे लागला तर ते केले पाहिजेत, कारण त्यातून आपलं होणारं संभाव्य नुकसान टळू शकतं. मला एक प्रश्न याच्यातून आता तुमच्या बोलण्यातून अधिक जाणवला, ते म्हणजे ठीक आहे आपण त्यांच्या रेराच्या साईटवर गेलो आणि ह्या सगळ्या गोष्टी तपासल्या आणि ते योग्य पण झाल्या, पण बिल्डर आपल्याला काय देतोय या घरामध्ये ते आपल्याला माहीत नसतं, कारण घर काय समोर उभं नसतं. आपल्याला त्याच्या ब्रोशर पॅम्पलेट मधलं जे काय ग्लोरीफाय घर दिसतं, फार फार तर सॅम्पल फ्लॅट दिसतो, पण ॲग्रीमेंट जे होणार आहे ते पैसे दिल्यानंतर होणार आहे, त्याच्या आधी काय तो आपल्याला ॲग्रीमेंट डिस्क्लोज करत नाही, पण त्याची पण कॉपी रेरावर असते. रेरावर ते कुठल्या अम्युनिटीज देणार आहे, जो प्लॅन जो अप्रूव्ह होतो त्याच्या सगळ्या गोष्टी येतात, त्या अम्युनिटीज कुठल्या असतील काय, आणि दॅट यू कॅन आस्क. कसं आहे, तुम्ही अग्रीमेंट साईन करण्याच्या स्टेजला सुद्धा रिफ्यूज करू शकता की ह्या गोष्टी यात नाही. दुसरं कसं आहे की जेव्हा मला ब्रोशर मिळतं, ब्रोशरमध्ये 100 अम्युनिटी दिलेली आहे. म्हणजे ठाण्यातल्या एका मोठ्या नामांकित बिल्डरनी, ठाण्यातले होते फार मोठा बिल्डर, नंबर 1-2चे टॉपचे बिल्डर, त्यांनी असे भरपूर लोकांना दिलेत लिस्ट ऑफ अम्युनिटीज की हे देणार हे देणार हे देणार. लोकांनी प्रत्यक्षात घर घेतलं तेव्हा त्यातल्या 90% गोष्टी नव्हत्याच. अरे बापरे. म्हणजे नळाला जे नळाची तोटी आहे ती जी सांगितली होती त्याच्यापेक्षा वेगळीच होती. इलेक्ट्रिक फिटिंग एकदम सबस्टँडर्ड, कन्स्ट्रक्शन क्वालिटी एकदम पुअर, म्हणजे 1-1.5 वर्षातच घराला भिंतीला भेगा पडल्या होत्या, लिकेजच्या समस्या होत्या. आणि म्हणजे इव्हन AC फिट करण्यासाठी जी डक्ट द्यायची असते ती सुद्धा उलटी दिली होती. म्हणजे तुम्हाला AC बाहेर लावणार का तुम्ही घराच्या खिडकीच्या, अशीच मी AC लावताच येत नव्हता. म्हणजे या प्रकारचं तुम्हाला बेडरूम मधली यंत्रणा कुठल्या पद्धतीने कुठे फिटिंग नसले पूर्णपणे चुकीचं. लोकांनी केस टाकली. तर ते जे काय पुढचं प्रमाण मुद्दा कसा आहे की मोठ्या बिल्डरकडनं सुद्धा या गोष्टी घडू शकतात. त्यामुळे या गोष्टी जसं सांगितलं जाईल तशा जर नाही मिळाल्या तर त्या स्टेजला सुद्धा आपल्याला ऑब्जेक्शन. आता आपण तुम्ही बोलताना मोठा बिल्डर म्हणताय, त्या मोठ्या बिल्डरनी स्वतःच्या नावाची आणि विश्वासाची पण प्रतारणा करावी लोकांची, तेच होत आहे. आणि कसं होतं की एक इमेज बनते, भांडणारे लोक 15 असतात, अफेक्टेड लोक 500 असतात. बरोबर बोललात तुम्ही.
तर हे 500तले 485 लोक कधी भांडायला जातच नाही. 15 लोक बिचारे भांडत असतात आणि या 15 भांडणाऱ्यांकडे हे 485 आणखी उचलकडे बघतात. हे क्या लड़के मिलने वाला है तुमको, अब जो मिल गया ले लो, कर लो चेंज. कुठे भांडत बसताय बिल्डर्सची, काय फायदा होणार आहे, या मनस्थितीत लोक जातात. त्यांचं कधीच ऐकू नये आणि तुम्ही तुमच्या जे वायदे आणि दावे आहेत त्याच्यावर ठाम राहून त्या गोष्टींची कायदेशीररित्या त्याच्याशी लढा द्यावा, हे त्यातले योग्य हे आहे. अदरवाईज हे फोफावच आहे अक्षरशः. म्हणजे आपल्याकडे मुळात कुठल्याही गुन्ह्याकडे बघण्याची दृष्टी जी असते, माझ्याकडे येत नाही ना, मला काय द्यायचं, प्रत्येकच बाबतीत की बाबा त्यामुळे आपण दुर्लक्ष करा किंवा थोडा अन्याय झाला तरी सहन करून घ्या. कोण भांडत बसणार आहे, कोण कोर्टबाजी करणार आहे, कोण वेळ घालवणार आहे. या प्रवृत्ती मी नेहमी सांगतो की फसवणूक करणारा जो आहे त्याचा सगळ्यात जास्त विश्वास असतो ज्याची फसवणूक होते त्याच्यावर. कारण त्याला माहिती आहे हा काहीच करणार नाही आपलं, हा ये मेरा कुछ नाही बिघाड सकता, याला वेळ नाही आहे, याला दुसरं कामं भरपूर आहेत आणि त्याच्या विवंचन आहे, तो काय माझ्या मागे लागणार नाही. त्यामुळे हा दृष्टिकोन ठेवून जर आमच्यावर अन्याय झाला, मला एक गोष्ट तू सांगितली होतीस, माझ्या बिल्डिंगमध्ये स्विमिंग पूल असणार आहे, कुठे आहे, जिम असणार आहे. पण जिमच्या नावाखाली कुठले तरी 2-4 त्या मशीन आणून ठेवल्या आणि दिलं जिम तुला असं म्हटलं, ते चालणार आहे का तुम्हाला? तर तुम्ही जे आश्वासन दिलंय बिल्डर अमेनिटीजमध्ये, बाहेरच्या आउटडोअर आणि इनडोअर सुद्धा, फ्लॅटच्या आतमध्ये तुम्ही इलेक्ट्रिक फिटिंग्स कसे देणार, काही वेळेला बिल्डर तुम्हाला फॅन देणार, गिझर देणार, चिमणी देणार, लाईट देणार, चिमणी देणार, मॉड्युलर किचन देणार. तुम्हाला जर एवढ्या अमेनिटीज कोणी देत असेल तर पहिले तपासा. म्हणजे समजा एखादी गोष्ट जर आपल्याला कोणी गरजेपेक्षा जास्त ऑफर करत असेल तर पहिले त्याचं इंटेन्शन आणि त्याची व्हॅलिडिटी तपासली पाहिजे. कारण अनेकदा मी नेहमी सांगतो की जिथे प्रचंड अमेनिटीज असतील तिथे काहीतरी प्रॉब्लेम असला पाहिजे. बरोबर. कारण तो प्रोजेक्ट विकण्यासाठी करतोय, त्याला माहिती हे दिलं नाही ते विकला जाणार नाही. मग प्रोजेक्ट विकण्यासाठी आणखी 4 ऑफर द्या. जिथे प्रोजेक्ट विकले जाणार असतात तिथे तुम्हाला काय अमेनिटी मिळत नाही. दादरला एखाद्या बिल्डिंग मध्ये तुम्ही गेलात तर तिथे छोट्याशा जागेत बिल्डिंग उभी राहते, किंमत 4 करोड असेल 400 स्क्वेअर फीटची, पण त्याच्यात अमेनिटी काही नसते. तर त्याला माहिती हे विकलं जाणारच आहे. रानडे रोड, कोकळे रोडवरचं बिल्डिंग आहे ती माझी विकलीच जाणार आहे. तर त्यामुळे काळजी घेतली पाहिजे ती या गोष्टींची की आपण ज्या बिल्डरकडे जातो त्याचा ट्रॅक रिपोर्ट काय, बाकीच्यांची चौकशी केली पाहिजे, त्याचे इतर प्रोजेक्ट असतील तर त्यात जाऊन माहिती घेतली पाहिजे, बघितलं पाहिजे. त्यांनी जे प्रोजेक्ट करून विकलेले आहेत तिथे जाऊन लोकांना विचारायलाही काही हरकत नाही, घर बघायलाही काही हरकत नाही. कारण जोपर्यंत तुम्ही प्रत्यक्ष स्वतः हे करणार, का शेवटी यू आर इन्व्हेस्टिंग सच अ ह्यूज अमाऊंट. दॅट इज ऑल्सो ही काय तुम्ही पॉकेटमारी नाही करत, तुम्ही मेहनत करताय, कष्ट करताय, कष्टाने कमवलेली. ही कष्टाने कमवलेली आपली जर प्रॉपर्टी, संपत्ती, पैसा आहे हा जर आपण कुठे इन्व्हेस्ट करतोय तर ते ब्लाइंडली करून आणि चकाचौंधला बळी पडून करण्यात पॉईंट, त्याची पूर्ण खात्री केली पाहिजे. त्याचा अक्षरशः म्हणजे कोणी जर तुम्हाला हे म्हटलं की तू काय एवढा केस पाडतोयस, हरकत नाही, असं कोणी म्हटलं तरी त्याला काही घाबरण्याचं कारण नाही, त्याचं वाईट वाटण्याचं कारण नाही. आम्हाला हे करायचं आहे, कारण आम्ही जोपर्यंत कन्फर्म शुअर होणार नाही या प्रोजेक्टची तोपर्यंत या प्रोजेक्टमध्ये आम्हाला जायचं नाही हे निश्चित करण्याची गरज असते. त्यामुळे लोकांनी मुख्य काळजी हीच घेतली पाहिजे की मी प्रत्येक गोष्ट तपासेन, जो कागद आहे, जी परवानगी आहे, तो म्हणतो मला CC मिळालं आहे, दाखव CC, लेट्स व्हेरीफाय. माझी लँड आहे, फ्री होल्ड लँड आहे, दाखव फ्री होल्डचे प्रॉपर्टी कार्ड. माझी डेव्हलपमेंट अग्रीमेंट आहे, काय अग्रीमेंट झालं आहे, अग्रीमेंटमध्ये तू त्या जमीन मालकाला काय देणार आहेस, त्याला काय ऑफर केलेलं आहेस. म्हणजे माझ्याकडे एक असंच मॅटर आहे की जमीन मालकाशी त्यांनी ॲग्रीमेंट केलं, प्रोजेक्टच सुरू केला नाही अनेक 3-4 वर्ष, नंतर सांगितलं की एवढ्या जागेत प्रोजेक्ट रोखतो, मी दुसरी जागा पण घेतोय, दुसरी जागा ॲड केली. ते दुसरी जागा ॲड केल्यावर परत लिटिगेशन झालं, परत सांगितलं आता आणखी 2 वर्ष मला लागणार आहेत, मध्ये आणखी परत लांबत गेलं, त्यांनी कामच सुरू केलं नाही. आणि आता शेवटच्या क्षणाला त्यांनी सांगितलं आता मी SRA कडनं करतोय. अरे बापरे. तर ते बिचारे लँड ओनर शॉकमध्ये गेले. तुम्ही SRA कडे का जाणार, माझा प्रोजेक्ट, माझी फ्री होल्ड लँड आहे, मी तुला डेव्हलप करायला दिली होती. बिल्डर्स अशा पद्धतीने तुम्हाला, कारण त्याला आता SRA कडनं जास्त बेनिफिट मिळणार, तर तो त्याच्या बेनिफिटसाठी तुमच्या प्रोजेक्टची वाट लावणार. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची पूर्ण खातरजमा करणं, ही सगळी खातरजमा केल्यावर फसवणूक होईल की होणार नाही याची गॅरंटी आहे काही नाही. कारण कुठल्या कारणाने प्रोजेक्ट रखडेल हे काहीच सांगता येत. तुम्हाला मी उदाहरण म्हणून सांगतो की सुरुवातीला काही ॲमेनिटीज किंवा अमुक गोष्टी घरामध्ये असतील तेवढं सांगितलं जातं, एक ॲग्रीमेंट पैसे भरून केलं जातं आणि त्यानंतर असं कळतं की त्याला तो ग्रिलही लावायला तयार नाही, त्याला तो दरवाजे लावायलाही तयार नाही.
तर अशा वेळी पण आपण दाद मागू शकतो का रेराकडे? होय, रेराकडे दाद मागू शकतो. ज्या अश्युअर्ड अमेनिटीज दिल्या नसतील आपण रेराकडे बिल्डरच्या विरुद्ध कुठल्याही कारणासाठी दाद मागू शकतो. हो, कुठल्याही प्रकारची फसवणूक असेल त्यासाठी आपण, कारण त्या गोष्टी काही अग्रीमेंट मध्ये लिहिलेल्या नसतात. बरोबर, की आम्ही दरवाजे सगळे फिट करून देऊ. ते आपण अज्युम असतो की घर म्हटलं की तो सगळं बंद करून देऊ. असतं ना अग्रीमेंट मध्ये. तुम्ही दरवाजे कुठले लावणार, तुम्ही खिडक्यांसाठी काय वापरणार आहात, हे सुद्धा अग्रीमेंटचा भाग असतो. म्हणजे मी जे अग्रीमेंट तयार केलं त्यात या सगळ्या गोष्टी घेतल्या. किंवा त्याला तुम्ही ते ग्रिल असतं, ते ग्रिल कुठल्या प्रकारचं लावणार आहात, तुम्ही कुठल्या कंपनीचे हे लावणार आहात, इलेक्ट्रिक फिटिंग वापरणार आहात, कुठल्या कंपनीचे तुम्ही डोअर नॉब्स आणि हे वापरणार आहात, कुठल्या कंपनीचं तुम्ही त्या बाथरूम किचन मधलं त्याचे सगळ्याचे पैसे आपल्याकडून घेतले जातात प्रत्येक गोष्टी ते सांगून. करेक्ट. त्यामुळे ही कुठल्या कंपनीचं असेल हे सुद्धा विचारलं जातं. एका केसमध्ये एका बिल्डरनी कोर्टामध्ये धाव घेतली की हे तुम्ही कसं काय आमच्यावर लावता, आम्हाला समजा आता एक कंपनी आम्ही मिळालो आणि या कंपनीचा मालच उपलब्ध नाही तर काय करणार, आम्ही काय करायचं. मार्केटमध्ये जर मालच नसेल, ही कंपनी बंद पडली आमचा प्रोजेक्ट होईपर्यंत, तर या कंपनीचा पाल देण्याचं आमचं आश्वासन आहे, तर त्याचं आम्ही काय करायचं. कोर्टाने सांगितलं त्याची काळजी तुम्ही करायची. इस्टर्नल बॉवर बिझनेस आणि त्या ग्राहकाची चूक नाही आहे. तू आश्वासन दिलं तू विचार करायचा आश्वासन देण्यापूर्वी. तू 3 कंपन्या सांग पाहिजे, तर 3 तर बंद नाही पडणार. ही नाही तर ही, या 3 स्टँडर्ड कंपन्यांचा आम्ही बाबा तुम्हाला देऊया 3 पैकी जे अवेलेबल असेल ते. तुम्ही समोरच्याला सांगा. बी ट्रान्सपरंट. रेराचा मुख्य उद्देश आहे बी ट्रान्सपरंट. तुमचं जे काय आहे वेबसाईटवर असलं पाहिजे, तुमचं जे काय आहे त्या ग्राहकाला माहिती असलं पाहिजे. तुमच्या प्रोजेक्टमध्ये काही चेंज तुम्हाला करायचं असेल तुम्ही त्याचा कन्सल्ट घेतला पाहिजे. तुम्ही प्रत्येक पावलावर जो तुमचा ग्राहक आहे, अलॉटी आहे, त्याला तुम्ही विश्वासात घेतलं. ते विश्वासात न घेणं हे ब्रीच आहे त्या ऍक्टचा. त्यामुळे त्या ऍक्टचा मुळात पर्पजच येतो. त्या फसवणुकीच्या इतक्या घटना घडल्या की शेवटी हे लेजिस्लेशन आणावं लागलं. यापूर्वी हे लेजिस्लेशन नव्हतं. केवळ रिअल इस्टेटसाठी, केवळ बिल्डर्ससाठी आणि घर घेणाऱ्यांसाठी हा कायदा आणावा लागला. म्हणजे त्यात बिल्डरला रजिस्ट्रेशन करायचं, डेव्हलपरला रजिस्ट्रेशन करायचं, प्रमोटर म्हणून त्यात एजंट्सना रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्यात सगळ्या गोष्टी अपलोड करायच्या, त्यात जो अलॉटी आहे ज्याला जो घर घेणार आहे त्याच्या ग्रीव्हन्सेस ॲड्रेस करण्यासाठीची यंत्रणा आहे. तर हे सगळं एक सिस्टीम पूर्ण उभी करावी लागली. तर ह्या करण्याची गरज यामुळे निर्माण झाली की सातत्याने या घटना घडत होत्या. म्हणजे हा कायदा येण्यापूर्वी कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट होता. कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्टमध्ये सुद्धा म्हणजे 1986चा ग्राहक संरक्षण कायदा, त्याच्यामुळे बिल्डरांना बऱ्यापैकी पनिशमेंट व्हायला लागली. कारण रेरा येण्यापूर्वी तो एकमेव कायदा होता. सिव्हिल कोर्ट होता, पण सिव्हिल कोर्टामध्ये बराच काळ लागतो, त्यामुळे त्यात काही फारसं जाण्याचं. पण सिव्हिल कसं असतं, कन्झ्युमरमध्ये तुम्ही ऍक्च्युअल कन्झ्युमर असाल, तुम्हाला स्वतःसाठी घर हवंय तरच तुम्हाला न्याय मागता येतो. तुम्ही जर एखादी कंपनी असाल तर त्याला न्याय मागता येत नाही. किंवा तुम्ही 2-4 घरं घेतली तर ते म्हणतात तुमचा कमर्शियल पर्पज आहे, तुम्ही भाड्याने घ्यायला इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतलं, त्यामुळे त्याच्यावर पण बंधन येतात. तर तुम्ही कन्झ्युमर असाल तर तुम्हाला कन्झ्युमर प्रोटेक्शनमध्ये न्याय मिळतो, चांगला न्याय मिळतो. तर ती एक यंत्रणा आपल्याकडे उपलब्ध होती. पण सर्वंकष कुणालाही जो रिअल इस्टेटच्या बिझनेसमुळे अफेक्टेड आहे त्या प्रत्येकाच्या ग्रीव्हन्सला ॲड्रेस करण्यासाठी रेराचा कायदा आला. म्हणजे आता आपण जेव्हा घर घ्यायला जाऊ तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी चेक करून ॲग्रीमेंटमध्ये तो जे काय देणार आहे ते नमूद केल्याशिवाय ॲग्रीमेंट करायचं नाही. आणि ते करायला जर तो तयार नसेल तर तुम्ही आगाऊ जे पैसे भरलेले आहेत 5% असतील, 10% असतील, 20% असतील, ते तुम्हाला व्याजासकट परत मिळवून देण्याची तरतूद पण रेरामध्ये आहे. मला एक गोष्ट सांगा की सुरुवातीला जेव्हा आपण घराचं ॲग्रीमेंट करायला जातो त्याच्या आधी आपल्याला ॲग्रीमेंट करावं लागतं लोन घेण्यासाठी. कारण आपलं काहीतरी 70% लोन असेल, 80% लोन असेल, 90% हल्ली लोन मिळतं. तर 10% रक्कम भरून आपण ॲग्रीमेंट करून तो दाखवतो की अमुक पर्सेंटेज माझं बांधकाम झालेलं आहे, तर अमुक पैसे मला द्या. तर हे कसं व्हेरीफाय करायचं की अमुक टक्के बांधकाम झालेलं आहे? ह्याच्यासाठी काय त्याचे फोटो काढून ठेवायचे का, किंवा आपला कोणी माणूस लावायचा की हे एवढे 70% बांधकाम झालंय का, 60% झालं? कारण काय होतं, ॲग्रीमेंट करताना तो किंवा पैसे मिळवण्यासाठी बँकेकडून तो दाखवतो की 70% बांधकाम झालेलं आहे आणि उरलेलं 30% बांधकाम तो 2 वर्ष करत असतो आणि पोझिशन डेट असते ॲग्रीमेंट झाल्याच्या 6 महिन्यानंतरच्या. हे बांधकाम त्याचं किती टक्के झालं हे आपण कसं ओळखू शकतो? कसं आहे, एक तर त्याचं टक्केवारी स्लॅबवर असते. समजा 7 माळ्याची बिल्डिंग, 7 माळ्याची बिल्डिंग असेल तर स्लॅब वाईज त्याचं पेमेंट असतं. एका स्लॅबला किती, ती स्लॅब किती झाली का नाही तर आपल्याला नेकेड आयने आपण जाऊन बघू शकतो बाबा एवढं काम झालंय. कसं असतं, स्लॅब होतात,
स्लॅब व्हायला काय सांभाळा उभा प्रॉब्लेम, स्लॅब झाल्यावर पुढचं काय, भिंती बांधायच्या आहेत, इंटिरियर आहे, कारण तेच महत्वाचं असतं. स्लॅब करायला काय तुम्हाला दर 15 दिवसांनी 8 दिवसांनी एक स्लॅब 20 दिवसांनी 21 दिवसांनी तुम्हाला उभारता येते. तर त्याचं काही फारसं टेन्शन नसतं, बिल्डर ते करून टाकतात. पण एकदा त्या स्लॅब झाल्यानंतर जे मुख्य कामं असतात तेच तर खरं काम आहे. आणि त्या कामाला किती काळ लागेल याचं काही, बिल्डर काय करतात, एकाच वेळी 2-3 प्रोजेक्ट सुरू करतात. मग इथले कामगार उचला, तिकडे कामाला लावा, इथे थोडंसं दुर्लक्ष करा, हे पण चालू असतं, कारण तिकडनं पैसे उचलायचे असतात. त्यामुळे त्यांचं गणित वेगळं चाललं असतं. एक तर रेरावर प्रोग्रेस रिपोर्ट असतो, त्याचा प्रोजेक्टचा काय प्रोग्रेस होतो ते पण त्यांना अपलोड करावं लागतं. तो नसेलच समजा, ते करावंच लागतं, त्यांच्या नियमानुसार ते करणं भाग आहे. ते व्हायोलेशन केलं त्यात परत सेकंड फॅक्टर हाच आहे की त्यातल्या प्रत्येक सेक्शनच्या व्हायोलेशनसाठी पेनल्टी आहे. ओके, तुम्ही हे अमुक प्रोग्रेस रिपोर्ट दिला नाही, पेनल्टी आहे, या सेक्शनचं व्हायोलेशन केलं, पेनल्टी आहे. पण बिल्डरला 5% पेनल्टी देणं परवडतं अनेकदा. पण त्यामुळे तो पेनल्टीचा क्लॉज जो आहे, म्हणून अनेकदा रेराचा कायदा बनून सुद्धा आजही आपण या परिस्थितीचा सामना करतोय. तर मुख्य कारण तेच आहे की शेवटी असं आहे की एक ऑथॉरिटी निर्माण झाली आहे, रिअल इस्टेट रेग्युलेशन ऑथॉरिटी आहे, बनवलं आहे आपण. ती ऑथॉरिटी काम पण करते. पण शेवटी असं आहे ना की ग्रीव्हन्स घेऊन जाणारे जे आहे तेव्हाच ग्रीव्हन्स ॲड्रेस होतो. बरोबर आहे, ती तक्रार घेऊन गेलं पाहिजे त्यांच्याकडे. कारण ती ऑथॉरिटी काय बसून मॉनिटर करत बसत नाही कोणाचं आलंय कोणाचं नाही आलंय. जे तुम्ही अपलोड केलं की एक मेकॅनिकल पद्धतीने तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर मिळणार. वन्स यू गेट दॅट नंबर, पुढे त्याचं काय काय डेव्हलपमेंट होत आहे, तर तिथे काही लोक बसून रोज उठून या प्रोजेक्टचं काय झालं दे आर नॉट गोईंग थ्रू इट. त्याच्यासाठी तुम्हाला करावं लागतं किंवा सांगावं लागतं बाबा याची तक्रार आली आहे, याचं चेक करा, मग ते चेकिंग सुरू होतं. जनरली कोणी जात नाही, लोक बोलतात बाहेर रेरा में जाएंगे, कोणी जात नाही. तर मुद्दा हा असतो की जो कुठलंही कोर्ट असेल, आता कारण रेराकडे सुद्धा हजारो तक्रारी येऊन पडल्या, अजून काही त्यांचा व्याप एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढलेला नाही आहे. त्यांचं काम लिमिटेड आहे, स्टाफ लिमिटेड आहेत, माणसं लिमिटेड आहेत. ते ज्या लिमिटेड रिसोर्सेसमध्ये ते जेवढं करू शकतात तेवढं करतात. म्हणजे जवळजवळ 20-25 हजार तक्रारी त्यांच्याकडे आहे. त्यांनी अनेक तक्रारींचा त्यांनी निपटाराही केला, पण अनेक तक्रारी पेंडिंग राहतात. त्यात अनेक, मग शेवटी असं आहे की एकदा कायदेशीर प्रक्रिया म्हटलं असं आहे की रेराला सांगितलं की तुम्ही इतक्या अमुक 60 दिवसात कुठल्याही तक्रारीचा निपटारा करा, ते होतच नाही. कुठल्याच कोर्टाला शक्य नाही ते, कायद्यात काय लिहिलं तर. मग एकदा वकील त्यात इन्व्हॉल्व झाले की मग आम्ही बिल्डरला वाचवायला काहीतरी करतो, तो समोरचा आपला काहीतरी मुद्दा मांडतो, मी आपलं काहीतरी त्यातनं मेंटेनेबिलिटी करतो, म्हणतो या रेरामध्ये मेंटेनेबलच नाही आहे, आम्ही व्हायोलेशनच केलेलं नाही, मग तुम्ही पुरावे द्या, आम्ही पुरावे द्या. त्यात वर्ष 2 वर्ष असं लिहून जातात. तेवढा डिले झाला तेवढ्या वेळात प्रोजेक्ट पूर्ण होतो, कधी होतो कधी होत नाही. या प्रकारची स्थिती ही या यंत्रणा निर्माण जरी झाली असली, कायदा जरी जागेवर असला, तरी शेवटी हे सगळं कायद्यावर कागदावर आहे. हे एक्झिक्यूट करण्यासाठी, यंत्रणा कामी लावण्यासाठी मला होऊन काहीतरी करावं लागतं प्रयत्न. मी गेलो, मी तपासलं, मी कळवलं तर त्यांना कळेल ही तक्रार आली बाबा याने खोटं बोललंय. असं पोझिशनला जसं त्यांनी डेट दिली आहे, कम्प्लिशन, प्रोजेक्ट कम्प्लिशनची एक डेट दिली आहे की या तारखेपर्यंत आमचा कम्प्युटर, त्या तारखेपर्यंत होणार नाही. त्यांच्या लक्षात आलं की 6 महिने आधीच ॲप्लिकेशन करतात की आम्हाला एक्सटेन्शन द्या. ते एक्सटेन्शन पण मिळतं, काहीतरी कारणं सांगतात, ते ॲक्सेप्ट होतात, एक्सटेन्शन मिळतात. तर वर्ष 2 वर्षापर्यंत मिळून जातं एक्सटेन्शन. नियमानुसार वर्षापेक्षा जास्त एक्सटेन्शन देता येत नाही, पण कधी कधी अशा प्रकारचे ते आर्ग्युमेंट्स असतात की मिळतच होतं. काय होतं की तेवढा डिले कंडोन होऊन जातो. मला जर माझ्या निर्धारित ठरलेल्या दिवसाला जर पोझिशन नाही मिळालं तर त्या दिवसापासून त्याचं डिले इन पोझिशन सुरू झालं. मला माझ्या ॲग्रीमेंटमध्ये त्यांनी समजा 31 जून तारीख दिलेली आहे आणि पुढच्या वर्षीचा 30 जून आला तरी मला जर पोझिशन मिळत नसेल तर मग मी कधीही तक्रार करू शकतो की मला या 30 जूनला माझं कॉज ऑफ ॲक्शन सुरू झालं. जोपर्यंत पोझिशन मिळत नाही तोपर्यंत मी तक्रार करू शकतो, कारण माझं कॉज ऑफ ॲक्शन. पोझिशन मिळाल्यानंतर पण आपण तक्रार करू शकतो, इतके वर्ष लेट झालेलं आहे. पोझिशन मिळाल्यानंतर तक्रार करायला एक लिमिटेशन आहे. म्हणजे समजा रेरामध्ये जायचं असेल तर त्याला 1 महिनाभरामध्ये 2 महिन्यात तुम्ही गेलं पाहिजे, वर्षात गेलं पाहिजे. कन्झ्युमरमध्ये जायचं असेल तर 2 वर्षाच्या आत गेलं पाहिजे, कारण एकदा पोझिशन मिळालं की तुमचं ते नवीन कॉज ऑफ ॲक्शन सुरू झालं. हे कॉज ऑफ ॲक्शन संपलं, पोझिशन नव्हते. पोझिशन मिळाल्यावर पुढे काय, यासाठी जरी मागणी असेल तुमची तरी पण त्यासाठी तुम्हाला नवीन लिमिटेशन पिरियड सुरू झालं. यानंतर 2 वर्ष पोझिशन मिळालं नाही तर तुम्हाला जेवढा वेळ पोझिशन मिळालं नाही तोपर्यंत तुम्ही कधीही कंप्लेंट करू शकता. आणि समजा आपल्या दृष्टीपथात आहे की प्रोजेक्ट पूर्ण होतोय पण लेट होतोय, आणि समजा वर्ष लेट होतोय, 1.5 वर्ष लेट होते, पण प्रोजेक्टचं काम चालू आहे म्हणून लोक गप्प बसून राहतात,
तर तिथे त्यांचं काम आहे का आपली पोझिशन डेट गेल्यानंतर रेराला एक नोटीस किंवा एक हल्ली ते ऑनलाईन अर्ज करावा लागतो, तो नुसता अर्ज केला तरी चालतो? नाही, कसं आहे, इफ यू आर नॉट इंटेंडिंग टू परस्यू इट, नुसताच अर्ज करण्याचा काय तसा काही उपयोग नाही. कारण आणि तसं काय तुमचं तक्रार काय हे म्हणावं लागेल ना. डिले इन पोझिशन जर ऍक्च्युअल आहे तर डिलेची तक्रार केली पाहिजे. देन तुम्हाला रेमेडी काय हवं त्याच्यावर, तुम्हाला कॉम्पेन्सेशन हवं आहे, तुम्हाला रेंट हवं आहे का, तुम्हाला कॅन्सल करायचं, तुमचं बुकिंग कॅन्सल करून तुमचे पैसे परत हवे. अशा क्लॉज आहेत की तुम्हाला त्याचा फाईन पाहिजे, भरलेल्या पैशाचं व्याज पाहिजे, रेंट भरताय ते पाहिजे, की तुम्हाला कॅन्सलच करायचं आणि त्याचे पैसे परत पाहिजे. तर यापैकी तुम्हाला काय हवं आहे त्यासाठी तुम्ही जाऊ शकता. काही ग्रीव्हन्स किंवा काही मागणी नसेल तुमची तर नुसतंच कंप्लेंट करून काही फायदा नाही, त्याची कंप्लेंटचा काही अर्थच नाही. त्यामुळे ज्या क्षणाला तुम्हाला हे रिअलाइज होतं की आता हा प्रोजेक्ट काही इतक्या कालावधीत पूर्ण होते आणि मला आता थांबायचं नाही, यू कॅन ऑलवेज गो अँड आस्क फॉर युअर मनी. त्यात दोन्ही फोरम्स आपल्याकडे अवेलेबल आहे, रेरा पण आहे आणि कन्झ्युमर पण आहे. आता तुम्ही म्हणालात रेराकडे आपण जाऊन दाद मागू शकतो. मुळात पहिला प्रश्न आहे माझा की रेरा ही बॉडी काय आहे? ही ऑथॉरिटी आहे, हे सरकार आहे, की हे कायदा एक न्यायालय आहे सेपरेट? काय नेमकं काय रेरा काय आहे? हे ट्रिब्युनल आहे. म्हणजे नेमकं काय? दिस इज अ ट्रिब्युनल. ट्रिब्युनल हे क्वासी ज्युडिशियल काइंड ऑफ ऑथॉरिटी असते. त्याला सिव्हिल कोर्टाचे काही अधिकार असतात. अच्छा. उदाहरणार्थ एव्हिडन्स घेणं ॲफिडेव्हिटवर, कोणालाही समन्स करून बोलावणं, हे सगळे अधिकार त्यांना असतात. काही प्रमाणात शिक्षा सुनावणं सुद्धा आहे. काही ज्या तरतूद आहे ज्या सेक्शनमध्ये, त्या सेक्शनमध्ये शिक्षा सुनावताना ते ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटचा सुद्धा हे घेऊ शकतात. किंवा मग ते त्यांना नाही मिळालं तर त्या सेक्शनच्या अंतर्गत तुम्ही मॅजिस्ट्रेट कोर्टात कंप्लेंट करू शकता किंवा या नियमानुसार याला शिक्षा द्या, त्यासाठी मॅजिस्ट्रेट कोर्टात तुम्ही क्रिमिनल कंप्लेंट पण करू शकता. रेराला बेसिकली सिव्हिल कोर्टाचे अधिकार आहे. रेरा ही एक ऑथॉरिटी निर्माण केलेली आहे कायद्याने. या कायद्याला ॲडज्युडिकेशनचे अधिकार आहे. हे जसं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अधिकार मॉनिटरिंगचे आहेत, प्रोजेक्ट मॉनिटरिंग या सगळ्या गोष्टी, तसंच ग्रीव्हन्सेस जे आहेत ते ॲडज्युडिकेट, ते बिल्डरचा ग्रीव्हन्स असू शकतो कोणाच्या अगेन्स्ट. असंच याची काही गरज, एका बिल्डरचा दुसऱ्या बिल्डरच्या अगेन्स्ट ग्रीव्हन्स असू शकतो, बिल्डरचा एखाद्या लँड ओनरच्या अगेन्स्ट ग्रीव्हन्स असू शकतो. लँड ओनर हे काय फक्त घर घेणाऱ्यांचंच आणि बिल्डरचंच आहे असं नाही. रेरामध्ये सगळे घटक आले. एजंट पण आलेत. एखाद्या एजंटने बिल्डरला न सांगता काही वेगळा उद्योग केला असेल किंवा एजंटमुळे जर बिल्डरची अडचण झाली असेल, म्हणजे एजंटने काहीतरी लोकांना वेगळंच सांगितलं आणि बिल्डरनी म्हटलं की हे मी सांगितलंच नव्हतं याला सांगायला, त्यातून कोणाची फसवणूक झाली. तर असे सगळे घटक म्हणजे रिअल इस्टेटशी संबंधित सर्व घटक रेराच्या अंडर येतात. त्यामुळे ही वाद जे आहेत हे फक्त घर घेणारा ग्राहक आणि बिल्डर एवढ्यापुरतेच नाही, त्याचं सर्वव्यापी आहे. रिअल इस्टेटशी संबंधित जोही काय विषय असेल तो रेराच्या अखत्यारीत आहे. तर त्यामुळे ती त्याच्यावर तक्रार कशी केली जाते? ऑनलाईन तक्रार करता येते, ऑफलाईन पण तक्रार करता येते. दोन्ही प्रकारे सगळं त्यांच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे. वेबसाईटवर आहे अवेलेबल. ती वेबसाईटवर तक्रार करा आणि ऑफलाईन पण आपण तिथे जाऊन प्लीडिंग करू शकतो, आपलं सगळं म्हणणं मांडू शकतो. नोटीस इश्यू होते. नोटीस इश्यू झाल्यावर समोरची पार्टी येऊन त्यांचं काय म्हणणं आहे ते माहिती. जनरल जे नॉर्मल कोर्टामध्ये ज्या पद्धतीचं ॲडज्युडिकेशन त्याच पद्धतीने. पण तक्रार केल्यानंतर या केसचा निकाल लागायला मला वाटतं एखादा इंडिव्हिज्युअल ग्राहक म्हणून तिथे जर गेला तर बिल्डर एवढी मोठी यंत्रणा घेऊन बसलेला आहे तर त्याचा निभाव तिथे लागणार नाही. तर तिथे काही रेराचे अधिकृत एजंटकडून आपण गेलं पाहिजे की वकिलांथ्रू जावं लागतं? रेराचे कोणी एजंट नसतात. अच्छा. रेराचं काही एजंट आहे, इट्स अ ऑथॉरिटी, इट्स लाईक अ कोर्ट. ट्रायब्युनल जरी असलं तरी त्याला कोर्टच आहे, काइंड ऑफ कोर्ट. त्यामुळे त्यांचं कोणी एजंट नसतं. पण रेराचं मध्ये काम करणारे प्रॅक्टिसिंग लॉयर्स असतात, त्यांचा तुम्ही सल्ला घेऊ शकता. काही आर्किटेक्ट्स वगैरे पण जातात तिकडे, त्यांचंही काही चालतं त्या ठिकाणी, त्यांचाही आपण तुम्ही मदत घेऊ शकता. पण लिगल सपोर्ट घेतलेला जास्त चांगला. कारण कसं आहे की बिल्डर तर आपले वकील लावणार आहे, ते कायदेशीर केस काढणार. पण अनेकदा कधी कधी काय वाटतं ग्राहकाला की मला त्यातलं मी करू शकतो, करू शकत नाही अशातला काही भाग नाही. पण अनेकदा कायदेशीर क्लिष्टता किंवा डावपेच, म्हणजे अनेकदा कायदा स्वच्छ असला तरी डावपेच असे असतात वकील, पळवाटा आपल्यापेक्षा जास्त. तर त्यामुळे मग त्या पळवाटा वापरून तुम्हाला जेरी झाडण्याचे प्रयत्न होतात. आणि मग एकदा जर त्या प्रयत्नांमध्ये आपण अडकलो की मग आपण वर्षानुवर्ष लढत राहतो आणि त्याचा उपयोग होत नाही. तर त्यामुळे शक्यतो कायदेशीर सल्ला घेऊन योग्य कोणी व्यक्ती असेल त्याला नियुक्त करणं आणि त्याच्या मार्फत ते लढवणं हे जास्त हिताचं असतं. त्याने उपयोग होऊ शकतो, तुमचा वेळ वाया जाणार नाही. जो काय वेळ कोर्टात जेवढा जाणार तेवढा जाणार आहे, पण अदरवाईज ते समजून घेण्याचाच तुमचा अधिक वेळ जाईल, तो तेवढा तुम्ही सेव्ह करू शकता. पण हे कसं आहे की आपली फसवणूक होते आहे तर त्यावर त्या ग्रीव्हन्स रिड्रेसल जे काय आपल्याकडे फोरम अवेलेबल आहे
तिथे आपण गेलं पाहिजे, तक्रार केली पाहिजे ती. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की जे सत्य आहे त्याच्या पलीकडे काही नसतं. कोणाला काहीही वाटो की बाबा कोर्टामध्ये खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं असं काही होत नाही. म्हणजे तर तुम्ही इफेक्टिव्हली किती मांडता त्याच्यावर बरेच असतं अवलंबून नाही असं नाही, परंतु मोठ्या प्रमाणावर जे काय खरं आहे योग्य आहे. म्हणजे पायोनियरच्या एका केसमध्ये सुप्रीम कोर्टाने क्लिअर कट रुलिंग दिलं की ॲग्रीमेंटमधले वन सायडेड क्लॉजेस हे मानले जाणार नाहीत. बिल्डरांच्या संदर्भामध्ये की जे बिल्डर्स किंवा कुठलंही ॲग्रीमेंट असेल त्यात जनरली ॲग्रीमेंट वन सायडेड असतं, तुमचं काहीच नसतं. बिल्डर्सच नियम लागू असतात तुम्हाला, तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, तुम्ही इतक्या दिवसात पैसे नाही भरले तर हा फाईन होईल, तुमच्याकडनं हे कोव्हेनंट्स आहेत, हे करा. मी करेन असं काय, मी फक्त ते डेट ऑफ पोझिशन एवढीच फक्त त्याची लिहिलेली असते, बाकी कुठलीही. तर असे वन सायडेड क्लॉजेस जे असतात ते वन सायडेड क्लॉजेस आर नॉट बाइंडिंग. त्यामुळे कुठल्याही ॲग्रीमेंटला घाबरण्याचं कारण मी आता मी ॲग्रीमेंट केलंय तर आता मग मी कसं काय दाद मागू असं विचार करण्याचं काही कारण नाही. म्हणजे त्याने स्वतःच्या अँगलने सगळे अग्रीमेंटमध्ये क्लॉज टाकलेले आहेत. तुम्हाला जी सोय हवी आहे त्या दृष्टिकोनातून त्यांनी फक्त तोंडी ठेवलंय, जे अग्रीमेंटमध्ये नाही ते तर मिळणारच आहे, हो ते काय होऊनच जाणार आहे, ते काय सांगायची गरज नाही असं सांगून ते आपल्याला करतात. आणि नंतर मग आपल्याला असं वाटतं की आपण तर हे अग्रीमेंटमध्ये मेन्शन नाही केलंय, पण असं नसलं तरी पण ती त्याची चूक असते की ते त्याने का मेन्शन अग्रीमेंटमध्ये केलेलं नाही, आणि मग त्याचा फायदा आपल्याला मिळू शकतो ग्राहक म्हणून. कोर्ट हे नेहमीच बघणार की कोणी बदमाशी केली आहे, कोणी चूक केली आहे, कोणी कोणाच्या फसवणुकीच्या दृष्टीने डॉक्युमेंट बनवलं आहे. तर एखाद्या गोष्टीवर मी अमुक हे लिहून दिलं की बाबा ठीक आहे हे सगळं मला मान्य आहे, म्हणजे ते मान्य आहेच असं नाही. उदाहरणार्थ पोझिशन घेताना अनेक बिल्डर्स एक चेकलिस्ट तयार करतात किंवा मला हे मिळालं, हे मिळालं, हे मिळालं, सगळं आहे, तुम्हाला देण्यात आलं, सही करा, आय एम सॅटिस्फाईड, आय हॅव रिसिव्ड हे. तुम्ही घरात गेल्यावर मग तुमच्या लक्षात येतं की हे नाही, ते नाही, ते नाही, ते नाही. मग तुम्ही अडचणीत येतात, मी तर सही केली, मी हे सगळं मिळालं म्हणून सही केली आहे. बिल्डर कोर्टाला तेच दाखवतो, हे बघा याने सही केली. कोर्ट म्हणतो तू खाली बस, तुम्ही सांगा काय. कारण कोर्टालाही हे कळतं की एक सामान्य माणूस ज्याने घर खरेदी केलाय मेहनतीने पैशांनी आपल्या, तर तो काय उगाच येऊन बिल्डरच्या विरुद्ध भांडणार नाही. त्याच्या म्हणण्यात काही तर तथ्य असलं पाहिजे. आणि त्यांना हे माहिती असतं की बिल्डर किंवा ते जे कोणी आहेत डेव्हलपर ते आपल्या पद्धतीने कागद बनवत असतात, सह्या घेत असतात. त्यांनी सांगितलं तू सही नाही केली तर तुला पोझिशन देत नाही, ते काय करणार. त्यांनी जर म्हटलं की तुम्ही इथे कागदावर जोपर्यंत सही करत नाही तोपर्यंत चाबी मिळणार नाही तुम्हाला, पैसे तुम्ही सगळे दिले, भाड्याच्या घरात राहतोय, तर मला तर घरात जायचं आहे, हे बाबा कुठे सही पाहिजे. तिथून उठून तुम्ही कोर्टात तर जाणार नाही, कोर्टात वर्ष लागेल, 2 वर्ष लागेल, माहिती आहे तुम्हाला, इतके वर्ष परत तुम्ही कुठे भाडं वाढणार. या सिच्युएशनमध्ये म्हणजे जसं आपल्याकडे पाऊस आला की रिक्षावाले भाडं वाढवतात, तसं अडचणीत सापडलेला ग्राहक सापडला, आधी त्या अडचणीत आणायचा आणि मग त्याला दाखवायचं की तू अडचणीत आहे, तू काय करतोस ते कर. पण तिथे दाद मिळते. दाद तुम्ही रेरामध्ये जा किंवा कन्झ्युमर कोर्टात जा, तुम्हाला निश्चितपणे त्याचा तुमची सुनावणी होते आणि तुमच्या बाजूने म्हणजे मॅक्झिमम जजमेंट जे आहेत ते अनेकदा बायर पण काही सगळेच जण संत असतात असं नाही आहे. हे अनेकदा लोक येतात की बघा साहेब आम्हाला हे पोझिशन मिळत नाही, हे देतच नाही, हा इतके दिवस झाले, तू पेमेंट केलं आहे का, नाही पेमेंट पूर्ण नाही केलं, का नाही केलं, नाही नाही मला ते जमलंच नाही, 2 वर्ष फक्त केलं होतं, बाकीचं केलं नाही. तुम्ही पेमेंट नाही केलं तुमच्या अगेन्स्ट जाणार. हे समजा आता त्याला डिले होतोय आणि तो डिले होतोय आणि सातत्याने ते डिले तो वाढवतोय आणि काहीतरी फॉल्स कमिटमेंट करतो तो, आता हे झालं, आता ते झालं, मी देतो ना, या महिन्यात पूर्ण होईल, त्या महिन्यात असं सांगितलं जातं. आणि मध्येच तो एक पुढी सोडतो की अमुक काम झालेलं आहे, पेमेंट द्या. तेव्हा आपण म्हणतो की नाही, तुझं पोझिशनचं डिले एवढा झालाय की आता आम्हाला तुझ्यावर विश्वास नाही, त्यामुळे आम्ही तुला आत्ता पेमेंट देणार नाही, तू ओसी कंप्लीट घेऊन ये, आम्ही तुला पेमेंट करू. मग तिथे तो ते पत्र दिलेलं आपल्याला ते क्लेम करू शकतो की आता इथून मी तुमच्याकडे पैसे मागितले तर तुम्ही दिले नाही मला, आता त्याचे जे काय 18%, 20% व्याज लावून पैसे घेईन, तर असं तो क्लेम करू शकतो आपल्याला. तेच आहे ना, म्हणून म्हटलं फॅक्ट्स आर मोर इम्पॉर्टंट. यात कसं आहे, तुम्ही म्हणता त्या केसमध्ये की मी पेमेंट त्याला समजा 15 स्लॅब असतील तर 10-12 स्लॅबपर्यंत केलेलं आहे. माझा इंटेंट काय त्याला बनवण्याचा डिले त्याच्या बाजूने झाला, दोषी तो आहे, त्या कारणाने मी पेमेंट थांबवलं, देन आय एम नॉट गिल्टी. त्यामुळे मला अविश्वास वाटला, हा अजून का पूर्ण करत नाही आणि त्याच्या आधीच पैसे. फक्त त्या केसमध्ये कोर्ट सांगताना हे सांगेल की तुम्ही जेवढे पैसे भरले तेवढे तुम्हाला परत मिळतील. तुम्ही जर कॅन्सल करतो म्हणालात किंवा मग पोझिशनसाठी कॉम्पेन्सेशन मागितलं तर कोर्ट म्हणेल की तुम्हाला 9%, 12% इंटरेस्टने हे पैसे परत मिळतील. जे टक्केवारी मिळेल ते तुमचं कॉम्पेन्सेशन आहे, ॲडिशनल इंटरेस्ट जो मिळेल, आणि तुम्ही घ्या आणि
हे सोडा, फ्लॅट तुम्हाला सोडायचं असेल तर सोडा, आणि तुम्हाला पोझिशनपर्यंत थांबायचं असेल तर मग कोर्ट त्याला डायरेक्शन देईल किंवा याच्यात हे कर, काय कमी करतो जास्त करतो, ते काय प्रॉब्लेम. जनरली कोर्टात आणि मग ते ओसी मिळाल्यावर त्यांनी क्लेम केला की नाही तुम्हाला याचं व्याज भरावं लागेल, तर आपण जाऊ शकतो. हो, आपण त्याला सांगू शकतो फ्लॅटली ह्या पिरियडचं आम्ही तुला देणार नाही कुठल्याही पद्धतीने, याचं जे आहे लेजिटिमेट ते आम्ही देणार, याच्यासाठी व्याज आम्ही देऊ शकत. आम्हाला जर व्याज द्यायचं असेल तुला तर देतो आम्ही, तू एक काम कर, जेवढे महिने डिले झालाय त्याचा जो रेट आहे मार्केट रेट भाड्याचा ते भाडं दे, तो क्लेम करू शकतो आपण तिथे. ते घेतलं पोझिशन तरी आपण क्लेम करू शकतो. हो, तू आम्हाला भाडं दे, आम्ही तुला व्याज देतो. हे म्हणते, कारण शेवटी असं आहे की आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्यावर होत असलेला अन्याय हा आपण ऍड्रेस केलाच पाहिजे. बरोबर. आपण सहजासहजी लोक करत नाही, त्याच्यामुळे यांचा फावत. मला सांगा, आता एका बिल्डिंग मध्ये 20-25 घर आहेत आणि त्या माणसाला पोझिशन मिळत नाही आणि सगळेजण थांबून आहेत, वाट बघतायत हा आज येईल, आणि काम होतंय त्याचं, पण वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं, 2 वर्ष झालं काम चालू, एक माणूस पण क्लेम करू शकतो? होय, की सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे? हे इंडिव्हिज्युअल अग्रीमेंट आहे ना, सगळं सामूहिक अग्रीमेंट थोडंच आहे. तुम्ही स्वतःसाठी करूच शकता ना क्लेम. 25 करायचं असेल तर ते करू शकतात, ते एकत्रित पण करू शकतात, तोही भाग आहे. पण समजा त्यांना नाही करायचं, एक जण करू शकतो. एव्हरी इंडिव्हिज्युअल हॅज राईट. तुमचं स्वतःचं अग्रीमेंट आहे, तुमचं फ्लॅट आहे, तुम्हाला पोझिशन नाही मिळालं, यू आर अफेक्टेड, यू कॅन गो. त्यामुळे तो काहीच प्रश्न नाही. या कायद्याची रेरा म्हणा, आणि हे तर काय कुठल्याही स्थितीमध्ये कन्झ्युमरमध्ये जाऊ शकता तुम्ही, सिव्हिल कोर्टात पण जाऊ शकता तुमच्या कॉम्पेन्सेशनसाठी, तिथे काही अडवणुकीचा प्रश्न होतो. रेराचं कसं आहे, रेरा आणि कन्झ्युमर म्हणजे याच्यामध्ये या दोन्ही ऑथॉरिटीज ज्या ग्राहकांच्या फ्लॅट बाहेरच्या हितासाठी. कन्झ्युमर कोर्टात जाऊनही तुम्ही रेरामध्ये जाऊ शकता, रेरामध्ये गेलात तुम्ही तर कन्झ्युमरमध्ये जाण्याची सोय नाही, पण कन्झ्युमरमध्ये जाऊन तुम्ही रेरात जाऊ शकता. अच्छा, म्हणजे रेरामध्ये गेल्यानंतर पुन्हा कन्झ्युमर, ग्राहक न्यायालयात तुम्हाला दाद मागण्याचा अधिकार नाही, पण जर तुम्ही कन्झ्युमर म्हणजे ग्राहक न्यायालयात गेला असाल तर परत रेरामध्ये पण तुम्ही दाद मागू शकता. आणि कसं आहे, कन्झ्युमर हे फक्त कन्झ्युमरसाठी आहे, रेरा हे सगळ्यांसाठी आहे. म्हणजे रिअल इस्टेट या सगळ्या सर्कलसाठी. तुम्ही कंपनी असलात, तुम्ही एजंट असलात, तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी 25 फ्लॅट एखाद्या बिल्डिंगमध्ये खरेदी केले ते नाही मिळाले, कॉर्पोरेट एंटिटी असलात, तुम्ही बिझनेस करत असलात, तुम्ही शॉप घेतलं एखादं, शॉपसाठी सुद्धा तुम्ही तिथे दाद मागू शकता. कन्झ्युमरमध्ये फक्त तुम्ही कन्झ्युमर आहात, म्हणजे तिथे कमर्शियल पर्पज चालत नाही. इफ यू आर बिन चिटेड इन सम कमर्शियल ट्रान्झॅक्शन तर ते मग कन्झ्युमरमध्ये तुम्ही येत. कन्झ्युमरची व्याख्या आहे कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्टमध्ये की कन्झ्युमर कोणाला म्हणायचं. तर तुम्ही तुमच्यासाठी जर काही सर्व्हिस कोणाची घेतली असेल किंवा कोणाकडे प्रॉडक्ट खरेदी केलं असेल, ते जर खराब निघालं, फॉल्टी निघालं, त्यात काही समस्या असतील तर देन ओनली यू कॅन गो टू कन्झ्युमर कोर्ट. तर त्यामुळे कन्झ्युमर कोर्टात तुम्हाला, आणि कन्झ्युमर कोर्टातला ते पॅरलल प्रोसिडिंग आहे, त्यामुळे त्यात इतर कोर्टात केस चालू आहे की आम्ही कोऑपरेटिव्हमध्ये गेलो, आम्ही रजिस्ट्रारकडे गेलो म्हणून तुम्हाला कन्झ्युमरमध्ये येत नाही असं काही नाही. तिथे येत आहे, ठीक आहे. बार रेराच्या केसेस आता त्यांनी म्हटलं की रेराच्या अखत्यारीत येणाऱ्या केसेसला तुम्ही सिव्हिल कोर्टात जाऊ नाही शकत. कन्झ्युमरमध्ये तिथेही जायला परवानगी आहे, पण सिव्हिल कोर्टात तुम्ही दाद नाही मागू शकत, कारण ऑलरेडी ते त्याच्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा उभी केली आहे. बेटर गो टू रेरा असं ते म्हणतात. त्यामुळे तो एक भाग महत्त्वाचा आहे. मंडळी, टेंबेकर साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे की जेव्हा घर घेताय ते घर पूर्ण समोर दिसेल आणि त्याचं ओसी कंप्लीट काम झालेलं आहे आणि राहण्यायोग्य हे घर किंवा ही बिल्डिंग, ही जागा आहे, ह्याचा जोपर्यंत दाखला मिळत नाही तोपर्यंत घर घेऊ नका, हे पहिल्यांदाच सांगितलंय. तरीही तुम्हाला अंडर कन्स्ट्रक्शन घर घेतलेलं असेल किंवा घ्यायचं असेल तर कोणती काळजी घ्यायची याविषयी सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे की रेरामध्ये त्याची काय तरतूद आहे हे सांगितलेलं आहे. आणखीन माझ्या मनामध्ये खूप प्रश्न आहेत, ते मी विचारणार आहे. पण ही माहिती जर तुम्हाला आवडत असेल तर विमर्श बाय मयूर आडकर हे चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा, आणि ह्यासारखे अधिक चांगले व्हिडिओज तुम्हाला आणखीन पाहायचे असतील तर बेल आयकॉनला हिट करा. आणि हा व्हिडिओ जर आवडत असेल तर लगेच लाईक करा, आणि ही माहिती तुमच्या मित्रमंडळींमध्ये, तुमच्या नातेवाईकांमध्ये, तुमच्या शेजारी पाजारी, तुम्हाला वाटतंय की अमुक एका व्यक्तीने, माझ्या मित्राने, नातेवाईकांनी घर घेतले आणि त्यालाही अशा पद्धतीच्या फसवणुकीचा सामना करावा लागू शकतो किंवा तो करतोय, तर हा व्हिडिओ त्याच्यापर्यंत पोहोचवा, त्याला शेअर करा. मी अजून काही प्रश्न आहेत माझे, ते आता मी टेंबेकर सरांना विचारणार आहे.